आम्ही पेन्शन घेतल्याशिवाय मागं हटणार नाही। एक आमदार 5 वर्ष निवडून येतोय तरी त्यांना पेन्शन योजना लागू होती। राज्यात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे तसेच परिचारिकांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे। त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून पाहूया। काय नेमकी मागणी आहे? आमची जी प्रमुख मागणी आहे पेन्शन संदर्भात मागणी आहे। 9 महिने पहिले आम्ही संप केला होता आणि 7वा दिवस होता। 7व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आमच्या साहेबांना बोलून, आमचे जे वरिष्ठ आहेत, जे आमचे अध्यक्ष आहेत काटकर साहेब, त्यांना बोलून आमची तेव्हा संप मागे घ्यायला लावला होता। तेव्हा एक समिती गठीत करू आणि 2 महिन्याचा त्याचा अहवाल आम्ही देऊ असं सांगितलं होतं। आता त्याला 9 महिने झाले। 9 महिने झाल्यानंतर तो समितीचा अहवाल पण आला आहे, पण तो आतापर्यंत विधानसभेत आता जे हे होतं हिवाळी अधिवेशन होतं त्यात पण तो मांडला नाही। म्हणून आमची भावना आता तीव्र झालेली आहे। आम्ही पेन्शन घेतल्याशिवाय मागं हटणार नाही। नेमक्या काय मागण्या आहेत? अशा प्रमुख 18 मागण्या आहेत। खाजगीकरण आहे, कंत्राटीकरण आहे, DA वय वर्ष 60 आहे, अशा अनेक मागण्या आहेत आमचे। पण ही प्रमुख मागणी आहे, खाजगीकरण कंत्राटीकरण रद्द करण्यात यावं आणि पेन्शनची ही आमची प्रमुख मागणी आहे। रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। सर्व संवर्गातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी मोठ्या ताकदीने सहभागी झालेले आहेत, त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत आहे। आमची मुख्य मागणी जी आहे ती जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने जशीच्या तशी 2005 नंतर जे कर्मचारी आलेले आहेत शासकीय सेवेमध्ये त्यांना जशीच्या तशी मिळाली पाहिजे, ही मुख्य मागणी। तसेच आमची इतर केडर वाईज आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरी मागणी आमची अशी आहे की सर्व स्तरावरील रिक्त पदे ही भरली गेली पाहिजे, सरळ सेवेने भरली पाहिजे। तर आज आमच्या BJ वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडे पूर्ण 100% सर्व कामकाज बंद आहे आणि आमचा संप यशस्वी आहे। आमचा दूरध्वनी विभाग आणि संपूर्ण रुग्णालय आणि महाविद्यालय बंद आहे आणि आमची सरकारकडे एकच मागणी आहे, एकच मिशन, जुनी पेन्शन। आम्हाला 9 महिन्यापूर्वी आम्ही असा संप पुकारलेला होता, त्यावेळेस सरकारने समिती गठीत केली होती आणि 3 महिन्यामध्ये तुमच्या मागण्या मान्य करतो असं सांगितलं, परंतु हे सरकार फसवा आहे आणि या सरकारने जे आमच्याकडनं हे मागितलं होतं ते पाळलेलं नाही, त्यांनी मान्य केलं नाही। म्हणून आम्हाला हौस नाहीये, संपामध्ये उतरण्याची आमची इच्छा नाहीये। आज महाराष्ट्रामध्ये भेदभाव होतोय। महाराष्ट्र शासनामधले जे सरकार आहे, जे सत्ताधारी असेल, विरोधी बाकावरचे आमदार असेल, मग ते विधानसभेतले असेल, विधान परिषदेतले असेल, एक आमदार 5 वर्ष निवडून येतोय आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये पराभूत होतोय तरी त्यांना पेन्शन योजना लागू होती। पण आज चतुर्थ कर्मचारी आज वयाच्या 21व्या वर्षापासून तर वयाच्या 60 वर्षापर्यंत हा रुग्णसेवा देत असतो, पण यांना जुनी पेन्शन योजना लागू नको का? आज महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे। या अधिवेशनामध्येच जर शासनाने, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, वित्तीय मंत्री असेल, 2 उपमुख्यमंत्री यांनी जर या जुन्या पेन्शन योजनेची जर दखल घेतली नाही तर आजपासून सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मशाल आज पेटवलेली आहे, क्रांतीची मशाल पेटवलेली आहे। जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून। सरकार यांच्या मागण्यांकडे कधी लक्ष देते आता हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे।